चला आज बनवूया गुढीपाडवा स्पेशल विकतच्या पेक्षाही भारी श्रीखंड आणि टम्म फुगलेली खुसखुशीत पुरी. पण त्याआधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण श्रीखंड बनवूया. त्यासाठी 700 ग्रॅम इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे. फ्रेश दह्याचाच वापर करायचा, त्यामुळे आपलं श्रीखंड आहे ते जास्त आंबट होत नाही. फ्रेश दही थोडंसं कमी आंबट असतं आणि चवीलाही छान लागतं. घेतलेलं 700 ग्रॅम दही आपल्याला चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर या इथे एक बाउल घेतलेला आहे. याच्यावरती आपल्याला पुरण बारीक करायची चाळणी ठेवायची आणि चाळणीवरती आपल्याला एक सुती कापड ठेवायचं आहे. इथं मी पांढऱ्या रंगाचा रुमाल एका चाळणीवरती अंथरून घेतलेला आहे. रुमालाऐवजी तुम्ही उपरणं वापरलं तरी देखील चालू शकतं. घेतलेलं दही आपल्याला या रुमालावरती काढून घ्यायचं आहे. शक्यतो पांढऱ्या रंगाच्या कापडाचाच वापर करायचा, जेणेकरून दह्याला रंग लागणार नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व दही घालायचं आहे आणि अशा पद्धतीने या रुमालाच्या कडा आहेत त्या आपल्याला एका जागी जमा करायच्या आहेत, गोळा करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दही आहे ते सुरुवातीला पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून या दह्यामधलं काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते देखील निघलं जातं. हाताने जेवढं शक्य आहे तेवढं यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या रुमालाची फुरसुंडी बांधून घ्यायची आहे. बांधून घेतलेली रुमालाची आणि दह्याची फुरसुंडी आपल्याला या चाळणीमध्ये अशीच ठेवून द्यायची आहे आणि याच्यावरती एक जाड ओझं ठेवायचं आहे. ओझं ठेवल्यानंतर साधारणपणे 3.5 ते 4 तासासाठी हे ओझं या दह्यावरती असंच ठेवायचं, जेणेकरून दह्यामध्ये असणारे एक्स्ट्राचं पाणी देखील निघलं जातं. दह्यामधलं पाणी पूर्णपणे निघल्यानंतर आपला अगदी छान असा चक्का बनवून तयार होतो. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 15 मिनिटासाठी याच्यावरती ओझं ठेवा. पुन्हा एकदा याला हाताने थोडंसं पिळून घ्या आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटासाठी ओझं ठेवून अशा पद्धतीने अर्धा तासासाठी देखील तुम्ही यामधलं पाणी आहे ते काढू शकता. आज हा श्रीखंड आहे तो मी केशर पिस्ता फ्लेवरचा बनवत आहे. त्यासाठी या इथं मी एका वाटीमध्ये साधारणपणे 3 चमचे इतकं दूध घेतलं. या दुधामध्ये साधारणपणे 10 ते 15 इतक्या केशरच्या काड्या घातलेल्या आहेत. आता हे दूध आपल्याला असंच 1 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. साधारणपणे 3.5 तास झालेले आहेत. मी या दह्यावरती ओझं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर यामधलं पाणी आहे ते पूर्णपणे नितळून गेलेलं आहे. या बाउलमध्ये हे पाणी आहे ते जमा झालेलं आहे. या पाण्याचे तुम्ही पराठे देखील बनवू शकता. पाणी अतिशय पौष्टिक आहे. दह्यामधून निघलेलं एक्स्ट्राचं पाणी होतं ते एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि त्याच बाउलवरती मी चाळणी ठेवलेली आहे. आता आपण ही फुरसुंडी आहे ती सोडून घेऊयात. तर अगदी परफेक्ट असा आपला इथं चक्का बनवून तयार झालेला आहे. यामध्ये अजिबात पाणी नाही, अगदी घट्टसर अशा प्रकारचा चक्का बनवून तयार झालेला आहे. श्रीखंड अगदी स्मूथ बनावा यासाठी आपल्याला बनवून घेतलेला चक्का या चाळणीवरती ज्या पद्धतीने आपण पुरण बारीक करतो त्या पद्धतीने अगदी बारीक करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या चक्क्यामध्ये किंवा दह्यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या राहत नाही. हे मिश्रण अशा पद्धतीने चाळणीमधून काढलं तर अगदी प्लेनसर अशा प्रकारचा आपला श्रीखंड बनवून तयार होतो. मिक्सरला अजिबात बारीक करायचं नाही. मिक्सरला हे मिश्रण गरम होऊन थोडंसं पातळ होऊ शकतं. एखाद्या विस्करने देखील तुम्ही हे मिक्स करू शकता, पण एखादी दुसरी गुठळी यामध्ये राहू शकते. बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. 1/3 कप यामध्ये मी पिठी साखर घातली. त्याचबरोबर सुगंधाकरता वेलची घातली, थोडंसं जायफळ घातलेलं आहे आणि बनवून घेतलेलं केशरचं दूध घातलेलं आहे. सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे. चक्का साधारणपणे 1 कप भरलेला होता, त्यासाठी मी 1/3 कप पिठी साखरेचा वापर केलेला आहे. आवडीनुसार तुम्ही पिठी साखर कमी अधिक करू शकता. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. श्रीखंड व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत. केशर पिस्ता श्रीखंड आहे त्यामुळे यामध्ये पिस्ताचे काप आवर्जून घातलेले आहेत. सोबतच काजू आणि बदामाचे काप देखील घातलेले आहेत. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपला घट्टसर आणि अगदी स्मूथ असा श्रीखंड बनवून तयार झालेला आहे. घेतलेला श्रीखंड एका बाउलमध्ये काढून घेते आणि वरून गार्निशिंग करता ड्रायफ्रूट घालत आहे. आता हा श्रीखंड थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते. तोपर्यंत आपण पुरी कशी बनवायची ते पाहूया. श्रीखंड सोबत खाण्यासाठी अगदी टम्म फुगलेली खुसखुशीत पुरी बनवत आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 कप भरून इतकं गव्हाचं पीठ काढून घेते. रेग्युलरली आपण ज्या पिठाची चपाती बनवतो तेच पीठ इथं वापरलेलं आहे. पीठ चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे इतकं बेसन पीठ घालत आहे. 1 चमचा इतका मैदा घालायचा आहे. सोबतच अर्धा चमचा इतकी पिठी साखर घालायची, त्यामुळे पुरीला रंग छान येतो आणि चव पण छान लागते. चवीकरता मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे इतके आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे पुरी अगदी छान अशी खुसखुशीत बनवून तयार होते. कडकडीत तेलात
तेलाचं मोहन या पिठामध्ये घालूया। तेल गरम आहे तोपर्यंत हे चमच्याने मिक्स करायचं आहे। तेल थोडंसं कोमट झालं की ते लगेचच आपल्याला हाताने या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। जोपर्यंत पिठाचा मुटका होत नाही तोपर्यंत हे तेल आहे ते पिठाला व्यवस्थित चोळायचं। त्यामुळे आपली पुरी आहे ती अगदी खुसखुशीत बनून तयार होते। अशा पद्धतीने हे तेल या पिठाला चोळून घेत आहे। पिठामध्ये हे तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। पिठाचा छान असा मुटका तयार होत आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून ही कणिक आहे ती मळून घ्यायची आहे। पुरी बनवण्यासाठी आपल्याला अगदी घट्टसर अशा प्रकारचीच कणिक मळायची आहे। कणिक अजिबात पातळ करायची नाही। अगदी थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला ही पुरीची कणिक आहे ती मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने अगदी कमी पाण्यामध्येच ही कणिक आहे ती मळली जाते। त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। घट्टसर अशा प्रकारची कणिक आहे ती मळून झालेली आहे। झाकण ठेवूयात आणि याला 15 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात। 15 मिनिटानंतर या ठिकाणी कणिक अगदी छान अशी फुललेली आहे आणि कणिक अगदी छान अशी भिजलेली आहे। आता ही कणिक पुन्हा एकदा हाताने छान अशी मऊ करून घ्यायची आहे। पुरीची कणिक आहे ती घट्टसरच मळायची आणि 15 मिनिटासाठी भिजत ठेवायची। त्यामुळे ती कणिक आहे ती अगदी स्मूथ होते, त्याचबरोबर अगदी छान अशी फुलली जाते। हाताने कणिक मळून घेतलेली आहे। त्यानंतर या पिठाचा अगदी छान असा घट्टसर आणि मऊसर गोळा बनून तयार झालेला आहे। पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवात करूयात। त्यासाठी या ठिकाणी ही कणिक आहे ती आपल्याला तोडून घ्यायची आहे। लिंबाच्या आकाराचे तुकडे आपण याचे तोडून घेऊयात आणि या पद्धतीने आपल्याला सर्वच कणकेचे तुकडे आहेत ते तोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर ही कणिक आहे ती आपल्याला हातावरती अशा पद्धतीने मऊ करायची आहे आणि याचा उंडा बनवून घ्यायचा आहे। या ठिकाणी पुऱ्या आहेत त्या मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या बनवत आहेत। त्यामुळे हे उंडे आहेत ते अगदी थोडेसे मोठ्या-मोठ्या साईजमध्ये बनवून घेत आहे। याच पद्धतीने सर्व उंडे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत। उंडे थोडेसे मोठे आहेत तरी देखील 15 पुऱ्या बनवून तयार होणार आहेत। जर का तुम्ही पुऱ्या थोड्याशा कमी साईजमध्ये किंवा स्मॉल साईजमध्ये बनवत असाल तर जवळपास 20 ते 22 पुऱ्या बनवून तयार होतात। तर घेतलेले सर्व उंडे आहेत ते आपल्याला बाजूला झाकून ठेवायचे आहेत आणि पुरी लाटण्यासाठी घ्यायची आहे। पुरी लाटताना आपल्याला कणकेला अशा पद्धतीने तेल लावायचं आहे आणि ही पुरी लाटायची आहे। पिठाऐवजी तेलाचा वापर करायचा आहे। त्यामुळे पुरी आहे ती अगदी छान अशी खुसखुशीत बनून तयार होते। जर का पिठाचा वापर केला तर पुरीवरती ते पीठ आहे ते आहे असं दिसलं जातं। त्यामुळे तेलाचा वापर करून अशा पद्धतीने आपण ही पुरी लाटून घेत आहोत। तेल लावलं तरी देखील ही पुरी आहे ती पोळपाटला अजिबात चिकटली जात नाही आणि अगदी छान अशी प्लेनसर एकसारखी पुरी लाटली जाते। या पद्धतीने इथं पुरी आहे ते मी लाटून घेतलेली आहे। तर ही पुरी आपल्याला जास्तही जाड नको, जास्तही पातळ नको, अगदी मीडियम थिकनेसमध्ये ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। हे पहा या पद्धतीने ही पुरी आहे ती अगदी परफेक्ट अशा प्रकारची मी लाटून घेतलेली आहे आणि मस्त मोठ्या साईजमध्ये ही पुरी बनवून तयार झालेली आहे। पुरी बाजूला ठेवते आणि अशाच पद्धतीने दुसरी देखील पुरी मी लाटून घेते। सुरुवातीलाच फक्त अगदी थोडंसं तेल या आपल्याला कणकेला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुरी लाटायची आहे। पुन्हा तेल लावण्याची देखील अजिबात आवश्यकता पडत नाही। फक्त एकदाच थोडंसं तेल लावायचं आहे। दुसरी देखील पुरी मी याच पद्धतीने लाटून घेतलेली आहेत। एकसाथ मी 5 ते 6 पुऱ्या आहेत त्या लाटून घेणार आहे। त्यामुळे पुऱ्या तळण्यासाठी अगदी सोयीस्कर होऊन जातं। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। पुरी तळताना तेल अगदी मीडियम हीटवरतीच गरम करायचं आहे। जास्तही हाय हीटवरती तेल गरम केलं तर पुरी तेलात घालता क्षणी पटकन लालसर होऊन जाते। त्यामुळे मीडियम हीटवरती तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। पुरी एका बाजूने छान तळली की आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे। पुरी तळत असताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे। तेलाचं टेम्परेचर मीडियमच ठेवायचं आहे। जर का तेल खूपच थंड असेल तर आपली पुरी आहे ती जास्त काळासाठी तेलामध्ये राहिली जाते आणि पुरी तेल पिते। त्यामुळे पुऱ्या खूपच जास्त तेलकट होतात। त्यामुळे पुऱ्या तळताना गॅस आहे तो अगदी मीडियम ठेवायचा। तेल छान मीडियम हीटवरती गरम करून घ्यायचं आणि मगच पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत। एका बाजूने ही पुरी छान अशी खमंग तळून झाली की आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे। दोन्हीही बाजूने ही पुरी आहे ती अगदी छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। पुरी तळत असताना खूप वेळ आपल्याला अलटी-पलटी करायची नाही। 1 ते 2 वेळाच ही पुरी आपल्याला पलटून घ्यायची आणि मग बाजूला काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने अगदी छान अशी सोनेरी रंगावरती खरपूस होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे।
याच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या आहेत त्या मी तळून घेणार आहे. बघू शकता सगळ्याच पुऱ्या अगदी छान अशा टम्म फुगल्या जात आहेत. त्याचबरोबर पुरीला रंग पण छान येत आहे. यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला आहे, त्यामुळे पुरीला अगदी छान असा खरपूस आणि सोनेरी रंग येत आहे. या ठिकाणी मी काही पुऱ्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत. त्यानंतर आपल्या इथं मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत. त्याचबरोबर थंडगार अशा प्रकारचा आपला श्रीखंड देखील तयार आहे. यामधली एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता अगदी खुसखुशीत अशा प्रकारची पुरी बनून तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. बाय बाय.